जय गुरु. जय गुरु. जय हाँ गुरु। जय गुरु. जय गुरु। हाँ. अं, सर, क्लास सुरू करण्यापूर्वी एक विचारायचं होतं मला. ते हम्म. त्रिजटा स्वप्न वर्णनम, ते जे तुम्ही दिलंय ना रेकॉर्डिंग, तर हम्म. त्याच्यामध्ये म्हणजे खालच्या श्लोकातली एक ओळ पुढे पुढे घेतलेली आहे. तर मग परीक्षेमध्ये पण तसंच आम्ही लिहायचं का? नाही मला नाही कसं असतं. हा हा ते म्हणजे तुमचं म्हणणं की ते श्लोकांमध्ये काय की तीन ओळींचा एक श्लोक केलाय वगैरे असं हा म्हणायचंय हा का? हा. हो हो हा. हो. हो, तो हो. अर्थ पूर्ण हा हा. करण्यासाठी तसं केलेलं आहे. त्याने काही फरक नाही पडणार तसं पण. हा. पण मग आता समजा आम्हाला दोन श्लोक आले, कारण आता मी एक पेपर बघितला जुना, म्हणजे त्या पुस्तकातला. तर त्याच्यामध्ये श्लोकांचे अन्वय अर्थ सगळं लिहा असं आले आहे. तर मग हम्म. समजा दोन ओळींचा श्लोक आहे, तर तिसरी ओळ नसेल तर मग आम्ही अन्वयार्थ लिहिताना तो खालचा पण लिहायचा का? नाही नाही, मग लिहायची अन्वय गरज अन्वय लिहितो. नाही. मग लिहायची गरज नाही हा. ना. हा, लिहायची मग गरज नाही. दोनच ओळींचा अन्वय लिहावा लागेल ना आम्हाला? हो 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 हा हा हा. बरं. हो. चालेल. ठीक आहे. आपलं आधीच व्हायचं आहे ना, मला वाटतं वसंत सेना ते पाठ 7च्या आधी हो, त्याच्या ते आधीच. राहिलंय, पण आता आपण वर्षा ऋतू घेतो ना. हा, वर्षा ऋतूचं करत होतो आपण, बरोबर. हा. हम्म. मला वाटतं पाच हे झाले होते आपले. 5 श्लोक झाले होते ना हो आपले. हो. पाच हा. झाले, बरोबर. हम्म. ठीक आहे. धारानिपातैरभिहन्यमाना कदम्ब शाखा सुविलम्बमाना क्षणार्जितं पुष्परसावगाढं शनैर्मदं षट्चरणास्त्यजन्ति. तर याचा अन्वय असा आहे की षटचरणा म्हणजे ज्यांना 6 पाय असतात ते 6 पाय असणारे म्हणजे असे भुंगे कीटक. किंवा हा कीटक. हा. भुंगे किंवा मधमाशा वगैरे किंवा कीटक. हा. तर हे पुष्परसावगाढम. पुष्परसावगाढम म्हणजे काय की त्यांनी पुष्परस अवगाढम म्हणजे पुष्परस त्यांनी शोषलेला आहे. हा. क्षणार्जितम मदम. हा, क्षणार्जितम मदम म्हणजे काय की आणि मग क्षणभर त्या एका क्षणामध्ये त्यांनी जरा म्हणजे मस्ती आलेली आहे त्यांना अशी. हा. हा. मग तर धारा निपातैः अभिहन्यमानाः कदंब शाखासु हम्म, विलंबमानाः शनैः त्यजन्ति. थोडे मोठं आहे जरा. तर याचा अर्थ असा होतो की ते जे धारा निपातैही म्हणजे धारा म्हणजे वर्षाधारा. पावसाच्या धारांनी पडलेल्या निपातही म्हणजे निपातहाच तृतीया. धाराच्या निपाताने धारा पडलेल्यांनी. हा. अभिहन्यमाना म्हणजे त्या मारल्या गेलेल्या आहेत. काय? कदंब शाखासु. हा, अशा कदंब शाखा म्हणजे कदंब वृक्षाच्या शाखा, फांद्या, त्यांच्यावर विलंबमानाः शनैः त्यजन्ति. मग ते विलंबमानाः म्हणजे तर ते असे जरा ज्याला आपण म्हणतात की हळूहळू जातात. उशिराने. शन उशिराने आणि शनैही हळूहळू ते जातात. कारण का ते पूर्ण असं म्हणजे ते वातावरण एवढं असं धुंद असतं. तिथे भरभर जात नाही. त्यांनाही तो थंडाव्याचा आनंद घेऊन आळसत आळसत असे ते जातात त्या मधमाशा असं. इथे सूक्ष्म असं यांनी वर्णन केलेलं आहे की म्हणजे इतर जेव्हा ऋतूंमध्ये जेव्हा ते मध गोळा करतात तेव्हा त्या बरोबर बरोबर कामं करतात. पण जेव्हा पावसाळ्यात जेव्हा त्या मध गोळा करतात तर सगळ्या त्या कदंबाच्या वृक्षांवरती त्यांच्या फांद्या ओल्या गच्च झालेल्या असतात. तर त्याच्यावर ना ते मधमाशा पण अशा हळूहळू चालतात. असं असं दाखवलं. आणि जरा तो म्हणजे जो आपला मध आलेला असतो किंवा जरा असं धुंदी आलेली असते ती हळूहळू त्या सोडतात असं.
ते घाई करत नाहीत त्या असं. हा पुन्हा सलग अर्थ सांगा ना. हा षटचरणा हा म्हणजे जे मधमाशा किंवा भुंगे हा अ, पुष्परसाव गाढम म्हणजे पुष्पातला मधुरस पिऊन हा एका क्षणामध्ये ते मध अर्जित करून मध किंवा अ, धु- मस्ती मस्ती घेऊन हा अ, वर्ष पावसाच्या धारांनी अ, म, अभिहन्यमाना म्हणजे मारलेल्या हा म्हणजे झोडपलेल्या कदंबाच्या फांद्यांवर कदंब वृक्षाच्या फांद्यांवरून हा हळूहळू शांतपणे हळूहळू अ, त्या अ, तो मदम त्यजंती म्हणजे तो मध जो आलेला आहे तो हळूहळू सोडतात असं. हम्म. त्या धुंदीत तर अशा ते क- असं हे करतात म्हणजे मध कुठे सोडतात? मध सोडतात म्हणजे ती सुस्ती आलेली असते ना, आळस सुस्ती किंवा आळस तो असा हळूहळू सोडतात. शनैही आणि विलंब मानाहा म्हणजे हळूहळू सोडतात असं. त्यजंती म्हणजे सोडतात असं. म्हणजे पोळ्यामध्ये सोडत असतील ते मधाच्या पोळ्यात नाही 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 नाही. असं नाही. जमा करायला. तसं नाही अगं, त्यांना जो आळस आलाय मधमाशांना तो हम्म हळूहळू त्यांचा कमी होतोय. म्हणजे हळूहळू त्या पाऊस असल्यामुळे त्या त्या एरवीच्या स्पीडनी त्या जात नाहीये, असं हळूहळू हम्म. जातात. हळूहळू असा जाता त्याचा येतं. ओके. अर्थ. हा हम्म. हम्म ते सर पुष्परसा व गाढमचा विसर्ग काय आहे? संधी विग्रह काय आहे सर? पुष्परस अवगाढम हा अवगाढम म्हणजे काय आहे? शोषलेला हा ओके. अवगाढम हा शोषलेला. हम्म मुक्ता ते सकाशम विलंबमाना म्हणजे विलंबमाना म्हणजे हळूहळू पण शनई पण आहे ना तिकडे. दोन्ही आहे. ऍक्च्युली विलंबमाना म्हणजे कसं उशीर उशीर करत करून. आणि शनैही म्हणजे हळूहळू असं. हम्म. दोन्हीचा अर्थ जवळपास सारखाच आहे. हम्म. ते लंबमाना म्हणजे लटकणे असा अर्थ कुठेतरी पाठी गेला होता ना. विलंब 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 म्हणजे उशीर नाही का? हम्म. नाही, मी लंबमाना म्हणून म्हटलं. त्याचा लटकणे असा एक अर्थ पण होता ना. पण विलंब शब्द आहे ना इथे. हा म्हणजे जरा उशीर करत विलंब माना म्हणजे विलंब आपण म्हणतो ना मराठीत, तर तो विलंब हो. विलंब माना म्हणजे असं आरामात. आरामात. करेक्ट. आरामात. आरामात बरोबर. आरामात हळूहळू सोडतात असं. हम्म. मदम त्यजंती मदम क्षणार्जितम मदम हा म्हणजे क्षणात अर्जित केलेला तो मध असतो तर त्या हळूहळू सोडतात असं. म्हणजे घेताना त्या तो जेव्हा ते घेतात तेव्हा त्याची एक त्यांना जी धुंदी असते तर ती त्या पावसाने झोडपलेल्या फांद्यांवर हा आरामात हळूहळू त्या तो मध सोडतात असं. मध सोडतात म्हणजे ती धुंदी सोडतात. इथे मध म्हणजे धुंदी, मधू नाही. मध नाही सोडत. मध तर आपल्या त्या याच्यामध्ये सोडणार त्या असं. मुक्ता सकाशम सलिलम पतद्वै सुनिर्मलम पत्रपुटेषु लग्नम हृष्टा विवर्णच्छदना विअंगा सुरेंद्र दत्तम तृषिता पिबंती. हम्म. तर सुरेंद्र दत्तम सुरेंद्र म्हणजे देवांचा राजा म्हणजे इंद्र हा दत्तम म्हणजे इंद्राने दिलेलं हा मुक्ता सकाशम. मुक्ता सकाशम म्हणजे मोत्यांसारखं. सकाशम म्हणजे सारखं. हम्म. मुक्ता म्हणजे मोती हा म्हणजे इंद्राने दिलेले दिलेलं मोत्यासारखं सुनिर्मल अत्यंत निर्मळ किंवा अत्यंत शुद्ध सलिलम पतत म्हणजे पडलेलं पाणी हा हा त्यांनी दिलेलं ते पाणी पडलेलं त्याचं काय होतं तृषिताहा हा आता कोण जे तहानलेले तृषिताहा म्हणजे तहानलेले हा विवर्णच्छदनाहा. आता बघा किती सुंदर सूक्ष्म
निरीक्षण आहे. विवर्णच्छदनाः म्हणजे काय? वर्णच्छदनाः विशेषत्वेन वर्णच्छदना म्हणजे पावसाळ्यात तुम्ही बघा पक्ष्यांचे जे हे असतात ना, पिस म्हणजे किंवा पंख असतात ना, ते असे थोडे भुरकटलेले किंवा फेड झालेले असतात. समजलं ना? वर्णच्छदन हा म्हणजे रंग उडालेला ज्याला आपण म्हणतो ना, तसे असतात त्यांची पंख. खूप पावसामध्ये जी पक्षी, हा, त्यांचे असे रंग असे उडलेले दिसतात. हा तर त्यांना म्हटलेलं आहे की म्हणजे तहानलेले, पंख, पंखांचा रंग उडलेले, विहंगा म्हणजे पक्षी, विहंगा म्हणजे अनेक पक्षी, बहुवचन. हृष्टाहा आनंदाने, आनंदित झालेले. पत्रपुटेषु, पत्रपुटेषु लग्नम. पत्रपुटेषु म्हणजे त्या पानांमधल्या, पुट म्हणजे पुडी, आपण म्हटलेलं ना मागे, पुट म्हणजे पुडा किंवा पुडी. हा तर त्या पानांच्या ज्या म्हणजे पानांमधले लग्नम म्हणजे पानांच्या पुड्यांमधले चिकटलेले. लग्नम म्हणजे लग म्हणजे ऍक्च्युअली मराठीत जो लागणे आपण म्हणतो ना शब्द, लागणे. तर हा शब्द लग या धातूपासूनच आलेला आहे. लग्न म्हणजे काय? लागणे, चिकटणे. हा लागणं म्हणजे चिकटणंच, नाही का? तर लग्न हा शब्द सुद्धा ऍक्च्युअली त्याचा शब्दशः अर्थ आहे चिकटणं. आपण म्हणतो की या दोघांचं लग्न झालं म्हणजे ते एकमेकांना अक्षरशः चिकटले असं. हा तर पत्रपुटेषु लग्नम म्हणजे काय? की पानांच्या पुट, पुट म्हणजे पुड्यांमधली किंवा पा पानांना चिकटलेलं पाणी ते पितात असं म्हणतात. म्हणजे आता कसं ते मुक्ता सकाशम, जसे ते पाणी, जसं ज्याला आपण म्हणतो ना, काय त्याला म्हणतात, दव किंवा अळवा म्हणजे कमळावरती असं पानावरती जेव्हा पाणी राहतं ना, पाण्याचे थेंब ते पकडतात पानावरती, ते एकदम असं मोत्यासारखं चमकतं ना ते पाण्याचे थेंब. तर ते आनंदाने पक्षी पितायत असं हे सांगितलंय. समजलं? नाही सर. का? प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला ना? कुठल्या शब्दाचा अर्थ नाही कळला? आता हे सुरेंद्र दत्त म्हणजे तुम्ही म्हणालात की देवांचा राजा इंद्राने दिलेलं, बरोबर. पण त्यांनी काय दिलं? पाणी. कारण पूर्वीपासून आपण ऐकतो ना की इंद्र हा पावसाचा राजा आहे. पर्जन्याचा राजा अच्छा. कोण? हा पूर्वी नाही हा. का तो हो हो, कृष्णाची ती कथा आहे ती ना कळाली. की, हा, त्या हो हो कृष्णा हो. सगळ्या गोकुळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही इंद्राची पूजा कशाला करता? हा आपला पर्वत आहे, याची हो पूजा हो. करा, गोवर्धनाची. मग इंद्र रागवला आणि मग त्यांनी खूप मुसळधार पाऊस पाडला. मग कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून सगळ्यांचं रक्षण केलं. तर इंद्र हा पावसांचा राजा असं मानलं जातं असं. म्हणून तर सुरेंद्र इथे दत्त. पतद्वयी म्हणजे काय? पतत आणि पतत वै. अधिक, पतत अधिक. पतत हा, अधिक वै. वै. पतत. पतत हा अधिक वय. आणि वै. वईचा अर्थ काय? पतत वै. वैचा अर्थ नक्की जणू काही असं असेल. वै सारखा म्हणजे हे जणू काही मोत्यांसारखं. हा जणू काही असं असं वाटतं मला. नक्की आठवत समजत नाही मला, पण बहुतेक वय म्हणजे सारखं असं, जणू काही ज्याला आपण म्हणतो. हा म्हणजे सुरेंद्र दत्तम सुनिर्मलम सलिलम मुक्ता सकाशम, म्हणजे सुलिलम पतत मुक्ता सकाशम वै असं. हम्म मुक्ता सकाशम म्हणजे म्हणजे मोत्यांसारखं, जणू काही मोत्यांसारखं असं. हम्म देवांचा राजा इंद्राने दिलेले जणू काही मोत्यांसारखे पडलेले निर्मळ पाणी. हा अ, तहानलेले, पंखांचा रंग उडालेले, अ, आनंदी पक्षी, हा अ, अ, पानाला चिकटलेलं पाणी पितात असं. हम्म? पानांना, पण मग पानांच्या पुडीमध्ये चिकटलेलं. पानांवरील पा- पत्रपुटेशू म्हणजे पानां पानांवरचं हा, असं. असं म्हणता येईल. पानांवरील. हा. रादर असंही म्हणू शकतो आपण की हम्म, तृषिताहा विवर्णच्छदनाहा विहंगाहा, म्हणजे असं आपण करता येईल. करता जर आधी घ्यायचं म्हटलं तर हम्म, तृषिताहा म्हणजे तहानलेले, हम्म, हम्म, विवर्णच्छदनाहा
म्हणजे पंखांचा रंग उडालेले, धृष्टाः आनंदी, विहंगाः पक्षी, सुरेंद्र दत्तम मुक्ता सकाशम, हा अ, अ, सुनिर्मलम पत्रपुटेषु, अ, स- पतत्वै पत्रपुटेषु लग्नम सलिलम पिबंती, असं होईल. मग ते जरा एकदम क्लिअर होतं. आणि आपण हे अन्वयामध्ये हे आधी घेऊया, आपण कर्ता आधी घेऊया. हा हृष्टाः ह्या झाला कर्ता. नंतर सुरेंद्र दत्तम मुक्ता सकाशम सुनिर्म दृष्टानंतर विवर्णच्छदनाः, हा तृषिताः, हम्म दृष्टाः विवर्णच्छदनाः, तृषिताः विहंगाः, असं येईल ना. हा हृष्टा आधी घेऊ आपण, विहंगाच्या आधी घेऊ. कारण ते सगळे हा विशेषण आहे. हा हा सुरेंद्र दत्तम मुक्ता सकाशम, अं, मुक्ता सकाशम पण आपण नंतर घेऊ. हम्म अरे हा सुरेंद्र दत्तम सुनिर्मलम, सलिलम पतत, हा अं, मुक्ता सकाशम तृषितः. वै, हा मुक्ता सकाशम वै पत्रपुटेषु लग्नम पिबंती. सब हे जास्त अर्थ तृषितः समजेल. झालं. हा तृषितः आधी घेतलंय. आधी घेतलं ना, हा. बरोबर, असं त्याचा अर्थ नीट लागेल. हा हा नंतर पुढचं, मत्ता गजेंद्रा मुदिता गवेंद्रा, वनेषु विश्रांततरा मृगेंद्रा, रम्या नगेंद्रा निभृता नरेंद्रा, प्रक्रीडितो वारिधरे सुरेंद्र. त्याचं कसं आहे ना, मत्ता गजेंद्रा वने वनेषु, म्हणजे गजेंद्रा म्हणजे हत्ती, मत्त झालेले म्हणजे उन्मत्त झालेले किंवा मस्तीखोर हत्ती वनांमध्ये. गवेंद्रा हा मुदिता, गवेंद्रा हा म्हणजे गाव हा म्हणजे बैल, हा सांड किंवा बैल. हा ते म्हणजे रानगवे किंवा बैल हे आनंदित असलेले. हा हा नंतर हे आनंदित आहेत. मृगेंद्रा हा विश्रांत तराहा, मृगेंद्र म्हणजे कोण, सिंह. हा मृगेंद्र म्हणजे वनांचा राजा जो सिंह. तर सिंह जो आहे तो एकदम विश्रांत तर, अगदी पूर्ण गाढ झोपेत आहे किंवा पूर्ण आराम करतोय. हा असं हत्ती आपल्या मस्तीत वनात फिरतायत, बैल आनंदित होऊन बागडतायत. हा नंतर सिंह आराम करतोय. नगेंद्रा हा रम्या हा, नगेंद्र म्हणजे कोण, पर्वत, मोठमोठे पर्वत. पर्वत. हा रम्य हा पर्वत छान रम्य झालेले आहेत, दिसायला एकदम रमणीय असे. नरेंद्रा हा निभृता हा, नरेंद्र म्हणजे कोण, राजे 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 लोक. हा निभृत म्हणजे जवळपास अदृश्य झालेत, म्हणजे निश्चित पडलेत म्हणा. किंवा जसं चंद्र जेव्हा अमावास्येला ढगांच्या मागे जातो ना चंद्र, व पावसाळ्यात, तेव्हा त्याला निभृत म्हणतात. निभृतयंदू असं, निभृतयंदू म्हणजे लपलेला. हा तर सगळे राजे लोक जे आहेत ते सुद्धा आता, कारण त्यांच्या मोहिमा सगळ्या थंडावलेल्या असतात राजे लोकांच्या पावसाळ्यात, बरोबर. म्हणून नरेंद्र हा निवृत्ता, म्हणजे राजे लोक हे आपापल्या राजवाड्यात बसून आहेत, बाकी बाहेर कुठे जात नाहीयेत. सुरेंद्र हा वारिधरही प्रक्रीडित हा, सुरेंद्र म्हणजे इंद्र. आता इंद्र काय करतोय, वारिधरही, म्हणजे वारिधरही म्हणजे वारिधर म्हणजे ढग, वारी म्हणजे पाणी, पाणी धरणारे म्हणजे कोण, ढग. तर तृतीया म्हणजे इंद्र ढगांबरोबर प्रक्रीडिता हे खेळतोय. असं प्रक्रीडिता म्हणजे धातू साधित कर्मणी. तर असं सगळं म्हणजे हत्ती काय करतायत तर मस्तीमध्ये वनात फिरतायत. हा बैल जे आहेत ते आनंदित आहेत. सिंह आराम करतोय. आरामात आराम, विश्रांत तर म्हणजे खूप आराम करतोय. हा पर्वत रमणीय झालेत. राजे लोक आपल्या म्हणजे शांत आहेत किंवा लपलेले आहेत. हा गायब आहेत, विसावा घेत असलेलं. विसावा. हा आणि सुरेंद्र आणि देवांचा राजा इंद्र ढगांबरोबर क्रीडा करतोय. असं असं हे
वर्णन आहे वर्षा ऋतूचं. म्हणजे हत्ती मधोन्मत्त झालेले आहेत. मत्त हा म्हणजे आनंद आनंद हो व्यक्त करतायत म्हणायचं की हं? नाही नाही, मस्तीत फिरतायत वनांमध्ये, वनेषु. मुदिता म्हणजे सर, मुदिता म्हणजे काय? मुदिता म्हणजे हे धातू साधित आहे, मुद धातूचं. मुदिता हा म्हणजे आनंदित आहेत ते असं. आनंदी करतो. मुदित हा रान असं गवे ना. पाऊस रानगवे. पडल्यामुळे हे हा सगळे खुश झाले असं सगळे सांगायचंय. म्हणजे वर्षा ऋतूत बरोबर. पाऊस बर पडल्यामुळे हे सगळे जण अगदी असे मस्त खुश झालेत, आनंदित हा झालेत, बिलकुल. आपल्या मस्तीमध्ये आहेत. कोणी आराम करतंय, कोणी हा. मस्तीत फिरतंय, कोणी आनंदाने बागडतंय, असं सगळं चाललेलं आहे तसं. हं. वर्ष प्रवेगा विपुला पतंती प्रवान्ति वाता समुदीर्ण घोषाः प्रनष्टकूला प्रवहन्ति शीघ्रं शीघ्रं नद्यो जलैर्विप्रपतिपन्न मार्गाः. तर आता हे नदीचं वर्णन आहे. कसं? तर विपुलाः वर्षप्रवेगाः पतन्ति. विपुलाः वर्षप्रवेगाः म्हणजे असा विपुल म्हणजे खूप असा, खूप आणि धुवाधार म्हणजे खूप वेगाने असा पाऊस पडतोय. समुदीर्ण घोषाः वाताः प्रवान्ति. सम उदीर्ण घोषा म्हणजे खूप गडगडाट असा उंच घोष करून, आवाज करून, वाता म्हणजे वारा वाहतोय. वारे वाहतात. अनेक वचन आहे, बहुवचन आहे. वाताहा प्रवांती, वारे वाहत आहेत. हम्म. आता प्रनष्ट कुलाहा. कुला म्हणजे मग आपण पूर्वी बघितलेले, कुल म्हणजे नदीचा तीर, बरोबर. तर प्रनष्ट कुलाहा, तर नदीचे जे काठ आहेत ना, ते नष्ट होऊन जातात. कारण नदी त्या काठाच्या बाहेर येते ना, पसरते, बरोबर. नदीला पूर आल्यामुळे, त्यामुळे सगळे नदीचे जे किनारे आहेत ते नष्ट होऊन जातात. विप्रतिपन्न मार्गा हा. आता विप्रतिपन्न मार्ग हा म्हणजे प्रतिपन्न म्हणजे मार्ग बदलते ती नदी पावसाळ्यात, मार्ग बदलते. हा, कारण काय, तिला जसा उतार मिळेल तसा ती जाते. कारण एवढं पाणी वाढतं, नदीचा प्रवाह जेव्हा, पात्र जेव्हा दुथडीवरून वाहतं, तेव्हा तिचे उतार चढावाचं हे बदलतं ना, त्यामुळे ती वेगळाच मार्ग शोधते. मग त्या पाण्याला वेगळा मार्ग मिळतो. आणि मग नद्या म्हणजे नदीचं बहुवचन, नद्या हा वेगळ्या मार्गाने, म्हणजे वेगळ्याच मार्गाने, हा एकतर किनारे सोडून, वेगळ्याच मार्गाने, शीघ्रम आणि अत्यंत वेगाने, जलैही प्रवहंती, पाण्याने पाणी वाहतात असं. तर हे नदीचं बघा किती सुंदर वर्णन केलंय. म्हणजे जसं ते आपण ऐकतो ना की बिहारमध्ये जी कोशी नावाची नदी आहे ना, नेपाळहून बिहारमध्ये येते, तर तिला असं म्हटलं जातं की ती बिहारचे अश्रू असं तिला म्हणतात. कारण तिची अशी विशेषता आहे की ती दरवर्षी पावसाळ्यामध्ये तिचं पात्र पूर्ण बदलतं, होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे ती सगळ्या म्हणजे म्हणजे आज इकडनं जाईल तर पावसाळ्यामध्ये ते दुसरीकडनंच वाहते. म्हणजे सगळं जे लोक थांबले, लोकांचे जे सेटलमेंट असतात त्यांचं नाश करून टाकते ते असं. तर तसं सगळं इथं को- वर्णन आहे. कोणती नदी सर म्हणाला? कोशी नदी आहे ना बिहारची, कोसी. बिहारची नेपाळ, कोशी नदी का? कोसी नदी हा ती नेपाळवरून बिहारमध्ये येते आणि पूर्ण पात्र बदलून टाकते ती. म्हणजे पात्र तिचं खूप बदलतं, बाकी सगळ्याच नद्यांचं बदलतं, पण विशेषतः त्या कोशी नदीचं आहे असं की ती म्हणजे खूपच बदलून जातं तिचं पात्र दरवर्षी असं. आसाममध्ये पण अशा ब्रह्मपुत्रेचं पण असंच होतं की सगळ्या ज्या सेटलमेंट्स असतात ना, म्हणजे आपल्या इथे कसं शेती बिती मार्किंग केले असतात, हे शेत माझं, हे शेत तुझं, वगैरे वगैरे, ते मार्किंग म्हणजे एवढं काही होत नाही. पण तिकडे असं म्हणतात की लोकां पावसाळ्यानंतर आता माझी प्रत्येकाची बाउंड्रीज बदलून जातात दरवर्षी सगळ्यांच्या. आसाममध्ये मी बऱ्याच जणांनी मला हे सांगितलेलं आहे. ब्रह्मपुत्रेचं पात्र, हो सर, आसाममध्ये होतच तसं. हा तेच. सर आधीच्या ह्याचा अन्वय दाखवा ना. कुठला?
म्हणजे आपण पुढे गेलो का? अच्छा. 9व्या. हा 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 हा. विपुलाः मला अन्वय लिहायचा. विपुलाः हा वर्ष, हे मी हा पाठवीन तुम्हाला. विपुलाः हो हो वर्षप्रवेगाः हा पतन्ति, हा समुदीर्ण हा घोषाः वाताः हा प्रवान्ति. हं? हा किंवा हा वाताः समुदीर्ण घोषाः प्रवान्ति. हं, असं. हा. प्रणष्टकूलाः, प्रनश हम्म. म्हणजे कूल म्हणजे बाण, किनारा किंवा तीर. हा. प्रनष्ट कुला म्हणजे नष्ट, नद, हे सगळे विशेषण आहेत हा नदीची. प्रनष्ट कुलाहा म्हणजे कि नष्ट झालेले तीर असलेली, आणि विप्रतिपन्न मार्गाहा आणि मार्ग बदललेल्या नद्या शीघ्रम, हा, घाईघाईने किंवा त्वरेने पाणी प्रवाहित करतात असं. असं. प्रतिमार्गाः नद्याः शीघ्रं जलैः प्रवहन्ति. हम्म. समुदीर्ण घोषाचं काय सांगितलं सर? मी मिस केलं. घोष म्हणजे आवाज. माहिती हो. आहे आपल्याला नाही का? सम उदीर्ण म्हणजे असा उंच उंच असा आवाज, असा नद्यांचा जो म्हणजे वारा असा खूप असा रो रो करणारा वारा आहे म्हणतात ना, रोरावत येणारा वारा, तसं. घोंगावत येणारा घो असं म्हणू हा शकतो ना. घोंगावणारा वारा असं. समुदीर्ण उंच उंच, सम उदीर्ण. उदीर्ण म्हणजे उत म्हणजे उंच, असं उंच उंच जाणारा घू घू असा आवाज करणारा असा आवाज असं. हम्म. हम्म. नरै नरेंद्रा इव पर्वतेंद्रा सुरेंद्र दत्तै पवनोपनीतै घनांबुकुंभैर्धरणी विसृप्ता तमो विलिप्ता नदिशः प्रकाशा. हम्म. तर आता हा हे जरा ना, यांनी असं उदाहरण दिलेलं आहे की हे हा नरेंद्र, हा नरेंद्रा इव पर्वतेंद्रा म्हणजे पर्वतेंद्र म्हणजे पर्वतांचे राजे. हा. नरेंद्रा इव म्हणजे माणसांच्या, नरई म्हणजे माणसांच्या राजांसारखे. सुरेंद्र दत्तैही पवनोपनीतैही, हा म्हणजे सुरेंद्र दत्तैही म्हणजे इंद्राने दिलेल्या, हा हा पवन, आणि पवन उपनीतैही. उपनीत म्हणजे जवळ गेलेल्या, म्हणजे उपनीत म्हणजे सेवा केलेल्या कोणी, पवन म्हणजे वाऱ्याने सेवा केलेल्या, किंवा घनांब कुंभही, हा हा नाही नाही, पवनोपनित्यही अभिषिच्यमाना भवंती. अभिषिच्यमान इथे यांनी हे लिहिलेलं नाहीये, पण हा एक श्लोक आहे त्याच्यामध्ये की अभिषिच्यमाना भवंती म्हणजे कसं होतं की पर्वतेंद्र म्हणजे जसे जसं नरेंद्र म्हणजे रा, 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 माणसांच्या राजांना जसं राज्याभिषेक केला जातो, तसा या पर्वतेंद्रांना म्हणजे पर्वतांच्या राजांना इंद्राने दिलेल्या पाण्यामुळे आणि वारा जणू अभिषेक करतो. असं असं इथं कल्पना आहे. हा. आणि कशाने? तर घनांबुकुंभैही. घनांबुकुंभैही म्हणजे घन अंबुकुंभई. घन म्हणजे जसं म्हणजे कल्पना करा की ढग. राजाला राज्याभिषेक होताना कसं ते, पण शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं चित्र बघितलेलं आहे ना, की सगळे अष्टप्रधान, ढगांच्या कलशातून गटांनी. हा पाणी हा तर कुंभ म्हणजे घट, कलशातून तर पाणी पडतं त्यांच्यावर हा तुमचं. कलशातून पाणी घालतात. तर त्या कुंभांनी म्हणजे वारा जणू त्यांच्या शिखरांवरती जणू ढगांच्या कुंभाचा. अभिषेक करतो असं. घनांबी कुंभैही अभिषिच्यमानाः भवन्ति असं. घनांबु कुंभैही वरती पाहिजे खरं. हा. वनोपनीतैः घनांबि कुंभैः अभिषिच्यमानाः भवन्ति. मग
नंतर मग ध धरणी विसृप्ता. हम्म. अं, हम्म. अं, ध धर धरणी विसृप्ता. विसृप्ता. विसृप्ता म्हणजे बहुतेक सृप सर्प. निसरडी. हा, बरोबर बरोबर. हा, तर आहे का दिलेला अर्थ याचा खाली? नाही नाही, विसृप. मला असंच मिळवलं. हा, अच्छा. नाही, मी नाही नाही, असंच वाटलं मला. हा, बरोबर. तर विसृप्त म्हणजे निसरड, बरोबर. कारण का धरणी पण अशी सगळी निसरडी वगैरे अशी म्हणजे झालेली असते. आणि तमो विलिप्ता न दिशः प्रकाशाः. तमो विलुप्ता आणि अंधारलेलं असतं सगळीकडे. आणि दिशा, सगळ्या दिशांमध्ये काही दिशांमध्ये काही प्रकाश दिसतच नाही. कारण सगळीकडे अंधारलेलं असतं. म्हणजे जसं पावसाळ्याच्या दिवसाची तुम्ही कल्पना करा, जंगलामध्ये विशेषतः. हम्म. म्हणजे इतर दिवशी कसं असतं आपल्याला दिवसा, हा आता दुपार झाली आहे, सूर्य वरती आहे, सकाळ झाली आहे, सूर्य आता म्हणजे पूर्वेकडे आहे, संध्याकाळी सूर्य, म्हणजे आपल्याला दिशा ओळखता येतात. पण तमो विलिप्तान दिशा प्रकाश हा, सगळीकडे अंधारलेलं असतं, त्यामुळे दिशा ओळखूच येत नाही. असं सर आता समजलं? सलग अर्थ सांगायचा. हा, तर नरै नरेंद्रा इव पर्वतेन, नरै नरेंद्रा इव म्हणजे मनुष्यांमधील राजे लोकांसारखं. हा, पर्वते, हा, पर्वतांचे राजे इंद्राने दिलेल्या, हम्म, हम्म, म- ढ ढ- म्हणजे मेघकुंभाच्या जलांनी, हा, अभिषेक केलेले होतात. हा, आणि वाऱ्याने म्हणजे वारा त्यांना अभिषेक करतो. मला आता वाक्य कसं करायचं ते सुचत नाहीये. पण पर्वतेंद्राः भवन्ति असं मूळ वाक्य. म्हणजे पर्वतेंद्राः हा करता, भवन्ति म्हणजे होतात. कसे होतात? तर सुरेंद्र दत्तैही, इंद्राने दिलेल्या, वाऱ्याने सेवा केलेल्या किंवा ओतलेल्या घ ज घनांबू म्हणजे ढगकुंभातून किंवा मेघकुंभांनी अभिषेक झालेले होतात. अभिषिच्यमानः भवन्ति म्हणजे अभिषेक झालेले होतात असं. नंतर धरणी म्हणजे पृथ्वी निसरडी होते आणि सगळ्या दिशा अंधारून येतात आणि प्रकाश कुठे दिसत नाही असं. समजलं? नंतर महांतिकूटानि महीधराणाम धारा विधौतान्यधिकम विभांती महाप्रमाणै विपुलैः प्रपातैः मुक्ता कलापैः इव लंबमानैः. हा, तर आता महीधराणाम, महीधर म्हणजे परत पर्वत. हा, तर बरोबर. हा, धाराभिधौतानी म्हणजे धाराभिधौतानी म्हणजे वर्षाधारा, दारांनी पावसाच्या धुतलेली. हा, धारांनी धुतलेले, महांती महांती म्हणजे मोठमोठे शिखर. हा, हा, अधिकम विभांती खूप असे दिसतात ते. हा, कारण सगळे पर्वत असे स्वच्छ, त्यांची शिखरं मोठमोठे, म्हणजे त्यांची अशी ती शिखरं जी आहेत ना, ते अजून असे शार्प होतात आणि मोठमोठे वाटतात. हा, महाप्रमाणैही, आणि ती अजून कशी दिसतात? तर महाप्रमाणैही विपुलैही प्रपातैही म्हणजे कशाने ती चमकतात? तर मोठ्या, हा, प्रपातही, प्रपातही म्हणजे पडणाऱ्या लंबमानही, लांबलचक मुक्ताकलापैही इव म्हणजे मोत्यांचा हार. मुक्ताकलाप म्हणजे मोत्यांचा हार. हा, तर जसं तुम्हाला आठवत असेल, आपण इकडे जातो कोकणातून जाताना वगैरे किंवा मुंबई पुण्यातून येताना घाटामध्ये, जसं ते जे धबधबे. हा, धबधबे जे असतात,
ते जणू असं वाटतं की जणू त्या शिखरांना जणू मोत्यांच्या त्यांनी सरी घातलेल्या आहेत, मोत्यांची सर घातलेलं आहे असं वाटतं. अशी उपमा दिलेली. मुक्ता कलापैही इव म्हणजे मोत्यांच्या सरीसारखे वाटतात, दिसतात असं. हम्म. तर प्रपातही म्हणजे धबधबा ना. हा, प्रपात प्रपातही म्हणजे म्हणजे धबधबा आहे सर. हा धबधबा, हो. हा, असं. सर हा अन्वय बरोबर आहे. महीधराणां धाराभिधौतानि महान्ति कूटानि हो, हा अधिकं बरोबर. विभान्ति. पहिलं पहिलं वाक्य दुसरं हे म्हणजे वेगळं आहे, आणि मग पुढचं वाक्य वेगळं आहे. हम्म. कारण पहिलं महीधराणाम म्हणजे धाराभिधौतानि महांती कुटानी अधिकम विभांती, तर तिथं झालं. हम्म. विभांती म्हणजे काय? विभांती म्हणजे चमकतात. चमकतात, चमकतात. हा, आणि किंवा मग याचं जर एकच वाक्य जर करायचं असेल तर महीधराणाम. हम्म. काय होणार एक वाक्य? हम्म. नाही होत. ते ते धाराभिधौतानीच धाराभीही असेल का? नाही नाही, ते धाराभी धौत त्याचं धौतम, आणि ते अच्छा. ते म्हणजे नपुसकलिंगी बहुवचन आहे ते. धाराभी धौत महीधराणाम म्हणजे महीधर म्हणजे पर्वतांचे असं. धाराभी धौतानी महांती कुटानी अधिकम विभांती असं. हम्म. सर अर्थ सांगा ना धाराभिधौतानी एकदा. म्हणजे काय सांगितलं? किंवा हे पावसाच्या धारांनी धुतलेले. अच्छा. किंवा एकच वाक्य असं जर करायचं असेल तर करता येईल की महीधराणाम धाराभिधौतानी महांती कूटानी महाप्रमाणैः विपुलैः प्रपातैः लंबमानैः मुक्ताकलापैः इव विभान्ति, असं एक वाक्य होऊ शकेल. हम्म. असं हे हे इथं इथं विभांती काढूनच टाकायचा आणि अधिकम, आणि हे असं असं होऊ शकेल. हम्म. महीधराणाम अर्थ धाराभिधौतानी महांती कुटानी, कारण हे हे त्याचा कर्ता झाला. अधिकम, हा म्हणजे खूप जास्त. महाप्रमाणैः विपुलैः प्रपातैः, हे सगळे तृतीया म्हणजे मोठ्या प्रमाणात भरपूर पडलेल्या. लंबमानैः लांबलचक, हा मुक्ताकलापी मुक्ताकलापैः, मुक्ताकलापैः म्हणजे मोत्यांच्या सरीसारखे चमकतात असं. हम्म. हे जास्त बरोबर म्हणजे आहे. पर्वतांची शिखरं म्हणायची का? महाधराणा म्हणजे मोठमोठ्या पर्वतांची शिखरं. मोठमोठ्या पर्वतांची अ, धारा वर्षाधारांनी धुतलेली मोठमोठी शिखरं. हा, मोठ्या प्रमाणात. हा, वर्षाधारा अ, आणि लांबलचक, आणि प्रपातही म्हणजे मुसळधार. हा, लांबलचक. हा, मोत्यांच्या सरीसारखी दिसतात असं. तर म्हणजे धबधबे ना. धबधबे, हो. प्रपात म्हणजे प्रपात म्हणजे धबधबे. धबधबे. धबधबे, मग हो. त्या हा धबधब्यासारखे म्हणजे थोडक्यात ते धबधब्यांनी ते पर्वत शिखर असे हारासारखे दिसतात, ते पाणी चमकत असेल ते. हो, हो, बरोबर. प्रपातैही वगैरे सगळे तृतीयमध्येच आहेत सगळे. महाप्रणयही विपुलैही प्रपातैही लंबमानैही, हे सगळी त्या मुक्ताकलापैहीची विशेषण आहेत. म्हणजे पर्वतांचे उंच उंच शिखर, लटकणाऱ्या मोत्यांच्या माळाच्या सारख्या मोठ्या मोठ्या काय धबधबे म्हणा का झरे म्हणा त्याच्याने सुशोभित दिसतात तसे त्यांचे, बरोबर. म्हणजे ते त्यांचे धबधबे जे आहेत ते हारासारखे दिसतात. धबधबे हारांसारखे दिसतात. हा मुक्ताकलापैही इव म्हणजे हा मोत्यांच्या सरीसारखे सारखे चमकतात ते किंवा ते पाणी चकाकतात. चमकतं ना, ते गळ्यात घातल्याच्या हारासारखं दिसतं. बरोबर. वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति नद्यो घनामत्त गजावनान्ता प्रिया विहीना शिखिनः प्लवंगाः. आता नद्यः घनाः मत्तगजाः, आता इथे नद्यः वहन्ति. हा,
घनाः वर्षन्ति, मत्तगजाः नदन्ति, वनान्ताः भान्ति, प्रियावीणा